खरं म्हणजे कमोद यांचं जे संगीत प्रेम आहे, हे प्रेम तुझं फार वाईट आहे. काय आहे, संगीताची जी नशा असते ना, त्याला ती इतकी वाईट असते की ती नशा कधी उतरतच नाही. म्हणजे दारूची नशा असली तर ती उतरते निदान, ते उतरवण्याचे प्रयत्न करण्यासाठी बाकीच्या खूप गोष्टी असतात, पण संगीताची नशा काय उतरत नाही. काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे. आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. म्हणजे या पुस्तकाचा केंद्रबिंदू जो आहे तोच आहे बालजी पेंढारकर यांचं जे यांची जी एक फिल्म आली 1964 साली, 64-65 साल असेल, आणि तिचं नाव होतं साधी माणसं. आणि या साधी माणसामध्ये एक गाणं, या सगळ्या पुस्तकांची जी प्रेरणा आहे तो इतिहास नाही आहे माळ्यांचा, हे गाणं आहे. हे लक्षात ठेवा, हे गाणे माळ्याच्या माळ्यामध्ये, आणि ते लताने अतिशय सुंदर गायले आणि ते त्यांनीच संगीतबद्ध केलेलं आहे. तसं भालचंद्र पेंढारकर हे तसे काही पुरोगामी नव्हते, ते RSS वाले होते, आणि त्यांचे सगळे जे चित्रपट होते ते सगळे इतिहासाचं उदात्तीकरण करणारे होते. ते छत्रपती शिवाजी असो, संभाजी असो, अमका असो, तमका असो, कोणी का असेल, पण ते उदात्तीकरण करायचे त्यांचं. आणि त्यांनी ज्यावेळी हे साधी माणसं काढली त्यावेळी ही माणसं साधी नव्हती, ही गोष्ट लक्षात ठेवा. कारण 64 साली संयुक्त महाराष्ट्र आला होता आणि यशवंतराव चव्हाणांनी जाहीर करून टाकलं होतं की हा महाराष्ट्र महात्मा फुले, राजश्री शाहू आणि बाबासाहेब आंबेडकरांचा असेल. तर ही माणसं साधी नव्हती, आणि माणूस कधीही साधा नसतो, तो वैशिष्ट्यपूर्ण असतो. त्या प्रत्येकात स्वतःचं एक वैशिष्ट्य असतं. तेव्हा हे पाटाचं पाणी वगैरे जे आहे हे ठीक आहे, हे आता जर तुम्ही मोड धरली आणि माळे ठुमकत ठुमकत बांधानी गेली, आता बांधे फार इतक्या चिवळ झालेत की तिला चालता पण येणार नाही. आणि तिथून वाहणाऱ्या पाण्याच्या शेजारी माळीने आणि माळीन जेवले आणि त्या पाटाचं पाणी पेले तर दुसऱ्या दिवशी त्यांच्या किडन्या खराब होतील, त्यात इतकं सल्फर असेल की किडनीच टिकणार नाही. तर त्याने हा इतिहास लिहिला कारण ते माळी आहेत. आपल्या देशात प्रत्येक जातीला जातीचा इतिहास त्या जातीतल्या लोकांनाच लिहावा लागतो, दुसरे लोक आपला इतिहास लिहिणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. माळ्याचे खून काय, माळ्याला काय खून नाही, पण माळ्याची खून माळणीवरून ठरते. गंमत अशी
आणि ही चांगली गोष्ट आहे की स्त्रीवरून पुरुषाचे खून ठरावी, ही अतिशय खूप चांगली गोष्ट आहे. कारण माळणीचा जो कुंकू असतो आडवा असतो. मला खूप आनंद वाटला की याच्या इथे आलेल्यापैकी कोणीही आडवा कुंकू लावला नाही. त्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन. हे आडवा कुंकू तो एक पूर्ण नाही. कारण आडवा कुंकू दोन जाती लावत असत. एक मोठ चालवणारा माळी त्याची बायको आणि एक मोठ शिवणारा चांभार त्याची बायको. त्या चांभारणीचा जो असे तो पूर्ण असे असा आणि माळणीचा असा मध्यभागी असो, जसं आपण बाकीच्या अनेक ठिकाणचे चित्र बघतो तसा. तेव्हा असा हा इतिहास लिहायचं धाडस कमोदानी केलं. पण त्याची मूळ प्रेरणा ही कविता आहे आणि ही कविता त्यांची मूळ प्रेरणा आहे. आणि ही जी कविता आहे त्यांची मूळ प्रेरणा. आजच त्यांची साताऱ्याची बुगडी वाचली. बुगडी माझी सांडली ग साताऱ्याला जातो होता. मी त्यांचा एक अतिशय फॅन माणूस आहे. कारण मलाही संगीताचं व्यसन आहे आणि तेही न उतरणारे व्यसन आहे. त्यामुळे या सगळ्या झंझटीपासून जर बाहेर पडायचं असेल तर संगीत हा एकच गोष्ट आहे जी तुम्हाला आत्मभान देते आणि तुमच्या जगण्याला अर्थ देते, तुम्हाला माणूस बनवते. म्हणून त्यांच्याशी माझं प्रेम. 2 दिवस आम्ही बरोबर होतो अमरावतीत. किती गाणे ऐकवली त्याने आणि किती गाण्यांची विश्लेषण केली. आम्ही गेलो होतो एका महत्वाच्या सभेसाठी, पण चर्चा रात्रभर आणि दिवसभर होत होती संगीताची. म्हणजे नाचो बहुत गोपाल पासून त्या सगळ्यांची. तेव्हा असा हा मला मित्र लाभला नाशिकमध्ये, हे माझ्यासारख्याचं भाग्य आहे असं मी स्वतःला मानतो आणि म्हणून त्यांचं अभिनंदन करतो. आता शेवटची गोष्ट असते की हा इतिहास आहे. इतिहास ही काय भानगड असते माहिती आहे का? इतिहास ही एक मिरवणूक असते आणि या मिरवणुकीत तुम्ही ज्या स्थानावर उभे असता त्या स्थानावरून तुमचा इतिहास लिहिला जातो. तर तुमचं स्थान जर अलीकडचं असेल, कारण वेगवेगळ्या ठिकाणी हे जसे डॉक्टर साहेब कमोद हे जसे त्या मिरवणुकीत आहेत, जसे जरांगे पाटील पण त्या मिरवणुकीत आहेत. त्यामुळे जरांगे पाटील कोणत्या दृष्टिकोनातून बघतील आणि काय बघतील या इतिहासाकडे हा वेगळा प्रश्न आहे. आणि डॉक्टर कमोद कसे बघतील ही वेगळी गोष्ट आहे. या ओबीसी समाजासाठी मला आयुष्यात काही करता आलं याच्याबद्दल मी स्वतःला अतिशय सद्भाग्य समजतो. ज्यावेळी तुमचं आरक्षण पूर्णपणे अडचणीत आलेलं होतं 2010च्या दशकामध्ये पूर्णपणे ठरलं होतं की मराठ्यांचा समावेश ओबीसी मध्ये करायचा. त्याच्यासाठी सेटिंग पूर्ण झाली होती.
जसे आपल्या देशाचे नेते वेगवेगळे बॉन्ड बनवण्यासाठी सेटिंग करतात वगैरे, तर तुम्ही ऐकताच आज सगळं काय काय चाललंय. या देशाच्या राज्यघटनेचं वाटोळं होणार आहे, हे टिकणार नाही, हे चालणार नाही. इतका भ्रष्टाचार, इतकी अनिती, इतकं खोटं तळपापड होतं. अरे थोडीशी तरी नीतिमत्ता, इतकी तेवढी एवढी तरी. राजकारणात नीतिमत्ता नसते असं खरं आहे, पण निदान राजकारण पूर्णपणे अनैतिक नसतं. आणि ज्यावेळी ते पूर्णपणे अनैतिक होतं त्यावेळी ते संपतं. तेव्हा जेव्हा ठरलं की यांच्यामध्ये मराठा घुसवा, सेटिंग झाली, बहुमत पण झालं. आयत्या वेळी मी गेलो तिथे. भुजबळ साहेबांना माहिती आहे सगळा इतिहास, आणि त्याच्या आयोगाचे अध्यक्ष होते, त्यांच्याशी माझी भेट झाली. आणि आमची चर्चा झाल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की हे जवळजवळ ठरलेलं आहे की मराठ्यांचा समावेश होणार. कारण त्याच्यासाठी मराठा महासेवानी सेवा संघाने पूर्णपणे ट्रेनिंग लावून ठेवली. मग आम्ही पण होतो तिथे. आणि ज्यावेळी हे आरक्षण देण्याचं ठरलं त्याला कडाडून विरोध केला आम्ही. आणि ज्यावेळी त्याच्यावर मतदान झालं त्यावेळी एका मताने आम्ही मराठ्यांना बाहेर काढलं. एक फक्त एक. ते जरांगेचा सुरू झालं नाही दुसरी मोहीम. त्यांनी पहिल्याच भाषणात सांगितलं की रावसाहेब कसबे यांनी जो खुट्टा ठोकून ठेवला होता तो खुट्टा हा मराठा महामर्द आता उचकून दाखवणार, उपटून दाखवणार. काय उपटली त्याने काय माहिती नाही, पण हा खुट्टा उपटता येणं सोपं खूप अवघड गोष्ट आहे. कारण हा खुट्टा जो आहे हा भारतीय राज्यघटनेने घातलेला खुट्टा आहे. म्हणून ही राज्यघटना टिकली तर ओबीसीचं आरक्षण टिकेल, आणि ही राज्यघटना जर संपली तर ओबीसीचाच नाही हा देश पण फुटेल. भारतीय जनता पक्षाच्या आत्ताच एका खासदारांनी तिकडे सांगितले कर्नाटकात की आम्हाला 400 मत पाहिजे. हे तर सांगतात 400 पार, आता 400 पार कशासाठी पाहिजे? ही राज्यघटना त्यांना बदलायची, ही राज्यघटना त्यांना बदलायची आहे. पण ही राज्यघटना त्यांना या देशातली सामान्य जनता बदलू देणार नाही. ही बदलायची आहे त्यांना. आणि त्यांच्या बरोबर जे गेलेले आहेत ते आता पस्तावलेले आहेत सगळे, आणि जे अजून पस्तावलेले नाही ते काही काळाने पस्तावणार आहेत. कारण त्यांच्या बरोबर जाणं म्हणजे विषारी सापांच्या बरोबर जाणं आहे. ही गोष्ट महाराष्ट्राच्या राजकारणात आणि या देशाच्या राजकारणात आता स्पष्ट होत चालली. तेव्हा या पुस्तकाच्या निमित्ताने मी आपल्याला आग्रहाची विनंती करतो, कारण एक ग्रुप करा ना बाळाच्या तरुण एमए झालेल्या पोरांचा. मी गाईड करतो त्यांना बाळाचा इतिहास लिहायला, कारण मी पीएचडीचा गाईड होतोच पूर्वी. रिटायर नंतर ते गेलं, ते सोडून दिलं.
पण मी गाईड करतो तुम्हाला, कारण तुम्हाला तुमचा खरा इतिहास कळाल्याशिवाय, खरा इतिहास, हे जुळुजुळू पाणी मारत आणि मोठ येते आणि माळीत जाते नथ घालून, हे काही खरं नाही. कारण या देशाचा इतिहास हा जातींचा इतिहास आहे, जातींच्या शोषणाचा इतिहास आहे. आणि माळ्यांचं शोषण कोणत्या वरिष्ठ जाती करीत होत्या याचं संशोधन अद्याप व्हायचं. मी आपल्या सर्वांना अशी विनंती करतो, सावधान असा. या देशाच्या राज्यघटनेच्या संरक्षणासाठी सगळी ताकदपणाला लावा, तर तुम्हाला महात्मा ज्योतिराव फुल्यांचं नाव खऱ्या अर्थाने घेण्याचा अधिकार मिळेल. आणि ही राज्यघटना या देशातले ओबीसी वाचवतील याबद्दल मला अजिबात खात्री नाही. आणि महाराष्ट्रातले माळी याला अपवाद कसे ठरते, आणि एखाद दोन अपवाद ठरला तर त्याला पण असं होणार नाही अशी आशा व्यक्त करतो. आणि कमोदने जे पुस्तक लिहिले त्यांचं जे पुढचं पुस्तक आहे ना ते गाण्याचं, खरं म्हणजे त्याच्याबद्दल बोलायला मला फार आवडेल. नाही माळ्याचं वगैरे ते ठीक आहे, ते खरं आहे. आणि खरं त्यांची प्रकृती खरी ती आहे, एका कलावंताची प्रकृती आहे, आणि ती टिकत राहावी. आणि तरुणांनी त्यांच्यापासून प्रेरणा घ्यावी आणि माळ्यांचा खरा इतिहास लिहावा. 2 खंडात 3 खंडात मोठा इतिहास लिहावा आणि त्या इतिहासाचं परीक्षण व्हावं आणि त्या इतिहासाला भारतातल्या महान इतिहासकारांनी मान्यता द्यावी असं स्वप्न माझ्या मनात आहे. ते पुरं होऊ अशी सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.